तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो. सुप्रिया त्याला म्हणत असते, अर्णव अरे तू असं अचानक? तर अर्णव म्हणत असतो, काकू ते मला मिस इंदौरजवळ थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. इट्स स्लाइटली इम्पॉर्टंट. त्याबरोबर लगेचच आता इकडे सुप्रिया म्हणायला लागते, अरे हो पण इशूची तब्येत बरी नाही आहे आणि ती गोळ्या खाऊन झोपली आहे. त्याबरोबर तुला जर महत्त्वाचं काही सांगायचं असेल तर तू माझ्याशी सांग ना, मी सांगेन नंतर तिला निरोप, बोलू शकतोस तू. आता मात्र अर्णव विचार करायला लागतो, काय करू, काकूंना सांगून जाऊ का? त्याबरोबर आता इशूला काही झोप येत नसते. ती आता अर्णवचा आवाज ऐकते. इशू विचार करते, अर्णव सर आलेत का इथे? नाही, अर्णव सर कशाला येतील, मला हल्ली भास होत आहेत, नसतीलच आले ते. आणि मग इशू पुन्हा आता झोपण्यासाठी तिची उशी वरती घेत असते. त्याबरोबर आता लगेचच इथे अर्णव हा काकूंना म्हणत असतो, ठीक आहे काकू, मी तुम्हाला सांगतो मला जे काही सांगायचं आहे ते, पण मला जे काही सांगायचं आहे ते खरोखर खूप महत्त्वाचं आहे. त्याबरोबर इशू आता पुन्हा अर्णवचा आवाज ऐकते आणि म्हणते, नाही अर्णव सर खरंच आलेत बहुतेक. पण मग अर्णव सर का आले तेवढ्या सकाळी? आणि मग इशू पटकन शॉल पांघरते आणि बाहेर येते. आता अर्णवला बघून ती खूप खुश होते खरं तर, आणि लगेच अर्णवला हाक मारते, सर तुम्ही इथे एवढ्या सकाळी? त्याबरोबर अर्णव इशूला बघतो. इशूला बरं नसतं, त्यालासुद्धा बघून जरा आश्चर्य वाटतं. इशू बाहेर येते. आता लगेचच सुप्रिया म्हणत असते, ये ये इशू, हा बघ अर्णव तुलाच भेटण्यासाठी आला होता. अर्णव आता म्हणत असतो, ईश्वरी मला तुझ्याशी खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे, खरंच खूप सिरियस गोष्ट आहे, शांतपणे ऐक. मला माहिती आहे तुझी तब्येत बरी नाही आहे, तुला आधीच त्रास होतो, त्यात मी जे सांगणार आहे ते आणखीन त्रासदायक आहे, पण तरीही रिलॅक्सली ऐक हां, कामली. त्याबरोबर आता लगेचच इकडे सुप्रियाला थोडं टेन्शन येतं. तर लगेच इशू म्हणायला लागते, अगं आई काही काळजी करू नकोस, काही सिरियस नाही आहे. ओ सर किती तो सिरियस चेहरा केला आहे खरोखर. आई अगं काही नाही, बरं नाही आहे ना, मला मनोरंजन करायला आलेत, तू जा चहाचं बघ, जा जा खरंच चहा बनवतो. त्याबरोबर आता आई बघते अर्णवकडे. आईला मात्र जरा टेन्शनच वाटत असतं. तरीही ती म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही दोघं बसा गप्पा मारत, मी आले तुमच्यासाठी चहा घेऊन. आणि मग आई आता चहा आणायला जाते. त्याबरोबर लगेचच आता इकडे अर्णव म्हणत असतो, नको काकू, नको आहे मला चहा, या तुम्ही परत, मला जे सांगायचं आहे ते तुम्ही दोघींनी ऐकणं गरजेचं आहे, शांतपणे ऐका. तर आता इथे आकाशने फोन केलेला असतो नमुताईला, आणि आता आकाश नमूला म्हणत असतो, नम्रता खरंच अगं सॉरी, पण मी आज स्पष्ट बोलतो आहे, दादाचं ईश्वरीवरती प्रेम आहे, त्याला ईश्वरी आवडते आणि त्यामुळे खरं तर त्याला लावण्याबरोबर लग्न करायला लागतं आहे, याच्यामुळे त्याची चिडचिड होती आहे. त्याबरोबर नमू म्हणते, हो ना, आमच्याकडे पण तसंच आहे. अहो मलासुद्धा असं वाटतं आहे की इशूचं अर्णव सरांवरती प्रेम आहे, पण अहो ते इशूलाच कळत नाही आहे. आणि मी शुअरली नाही सांगू शकत, कारण इशू माझ्याशी अजून कधी खुलून या विषयावर बोललेलीच नाही आहे. पण ना खरंच मलासुद्धा कळत नाही आहे काय करावं. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, मला तर असं वाटतं आहे ना, ह्या दोघांना आपण वेळ दिला पाहिजे, यांच्या पद्धतीने एकमेकाबरोबर बोलण्यासाठी एकतरी संधी त्यांना द्यावीच लागेल. त्यावर लगेचच नमुताई म्हणते, हो ना, मलासुद्धा तसंच वाटतं आहे. अहो आता जर हे दोघंजण एकमेकाबरोबर बोलले नाही ना तर खूप वेळ होऊन जाईल. त्याबरोबर इकडे आता अर्णव म्हणत असतो, ईश्वरी मला बोलायचं आहे तुझ्याशी तुझ्या लग्नाबद्दल. त्याबरोबर आता ईश्वरीसुद्धा थोडी सिरियस होते. इतक्यात बरोबर त्याच ठिकाणी हजेरी लावतात बाबा, आणि अर्णवला घरात बघून बाबा चिडतात आणि जोरात ओरडतात, इशू. त्याबरोबर आता सगळेच जण बाबांकडे पाहायला लागतात. तर आता बाबांचा हा अवतार बघून लगेचच आई बाबांना विचारते, अहो काय हो, हे सगळं काय झालं, कोणी केलं हे सगळं? त्याबरोबर आता ईश्वरीच्या बाबांना बघून अर्णवला मात्र टेन्शन आलेलं असतं. त्याला म्हणजे असंच वाटतं की अरे काय करून बसलो आपण हे. त्याबरोबर लगेचच आता बाबा सांगायला लागतात, ह्याच माणसाने केलं हे, ह्याच नालायक माणसाने माझ्या अंगावरती भर रस्त्यात चिखल उडवलाय. काय रे, तेव्हा मोठ्या बडेजेव तोऱ्यात मला सांगून गेला होतास ना, उशीर होतोय मला, महत्त्वाच्या ठिकाणी कामासाठी पोहोचायचं आहे, हे आहे का तुझं महत्त्वाचं ठिकाण, हे आहे का तुझं काम? हां, म्हणजे माझ्याच घरी येत होतास, इथंही खोटं बोललासच की माझ्याशी, चिखल उडवलास माझ्यावरती, काही वाटलं नाही का माझ्याच घरी येताना, तोंड वर करून बरा माझ्याच घरी आलायस तो?
त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघा सर, प्लीज प्लीज माझं शांतपणे ऐकून घ्या. तुम्ही ईश्वरीचे बाबा आहात ही गोष्ट खरंच मला माहीत नव्हती. प्लीज तुम्ही थोडं शांत व्हा. त्याबरोबर लगेचच आता इथे बाबा म्हणत असतात, ए गप्प बस रे, बरं झालं, उलट बरं झालं तुला माहीत नव्हतं ते. कशाला माहिती असायला हवं होतं रे तुला मी तिचा बाप आहे ते. म्हणजे माझ्यासमोर पुन्हा चांगलं चांगलं वागून माझ्या कुटुंबाला जसं घोळात घेतलंस तसंच मलाही घोळात घेता यावं यासाठी का? आणि तुम्ही दोघी काय ऐकताय ह्याचं गं? त्याबरोबर लगेचच आता इकडे अर्णव म्हणत असतो, हे बघा प्लीज सर, प्लीज तुम्ही शांत व्हा. शांतपणे माझं थोडं ऐकून घ्या. मी इथे खरंच खूप महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायला आलो आहे. प्लीज शांतपणे तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या. मला महत्त्वाचं सांगायचं आहे काहीतरी. त्याबरोबर आता बाबा म्हणतात, गप्रे तू. त्यावर अर्णव म्हणतो, सर प्लीज. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, कळलं तुला? तू शिकवणार का मला मी काय करायचं काय नाही करायचं, कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं ते? त्याबरोबर अर्णव म्हणतो, शिकवावं लागेल, तुम्हाला शिकवावं लागेल. जर तुम्ही समोरच्याचं ऐकूनच घेत नसाल ना, तर तुम्हाला ही गोष्ट शिकवावी लागेल की समोरचं जर काही सांगत असेल तर जरा 2 मिनटं शांत बसायचं आणि त्याचं समोरच्याचं व्यवस्थित ऐकून घ्यायचं, बरोबर? आता खरं तर अर्णववरती आजपर्यंत कोणीच ओरडलेलं नसतं, फक्त पहिल्यांदा इशूचे बाबा ओरडलेले असतात. त्याबरोबर आता इशू पटकन अर्णवला बोलते, सर प्लीज, माझ्याच घरात येऊन माझ्या बाबांचा हा असा अपमान केलेला मी ऐकून घेऊ शकत नाही. त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो, अगं मिस इंदौर, पण मी फक्त त्यांना. त्याबरोबर आता बाबा म्हणतात, गप्रे तू, काहीच बोलू नकोस, काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे मला तुझं. माझ्या घरात तू येण्याची हिंमतच का केलीस? कशासाठी आलास तू माझ्या घरात? त्यावर आता पुढे ते म्हणत असतात, निघ आत्ताच्या आत्ता इकडनं, चालतं हो. तर आता इथे अर्णव म्हणत असतो, अहो मी जातोय पण एकदा ऐकून तरी घ्या. त्याबरोबर इशू आता अर्णवला म्हणते, सर प्लीज प्लीज. अर्णव गप्प बसतो आणि इशूकडे बघतो. तर इशू म्हणत असते, पुन्हा तेच सांगते, माझ्याच घरात येऊन माझ्याच बाबांचा हा असा अपमान केलेला मला आवडणार नाही आणि सहनही होणार नाही. प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आता तुम्ही इकडनं निघून जा. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, तुमचं काही ऐकायचं सुद्धा नाही आहे. प्लीज जा इकडनं. त्याबरोबर आता मात्र अर्णवचा नाईलाज होतो आणि मग अर्णव हा तिकडनं घराच्या बाहेर पडतो. त्याबरोबर आता अर्णवच्या मागोमाग बाबासुद्धा जातात आणि धाडकन अर्णवच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात. हे बघून सुप्रिया आणि इशूला खूप वाईट वाटतं, पण आता बाबा एवढे जास्त चिडलेले असतात की त्या दोघीही गप्प राहणंच पसंत करतात. त्यानंतर आता इथे अर्णवला आज पहिल्यांदा खूप वाईट वाटलेलं असतं, खूप तो दुःखी झालेला असतो, कारण आयुष्यात दी ग्रेट ASRच्या तोंडावरती आज पहिल्यांदाच कोणीतरी दरवाजा बंद केलेला असतो. तो त्याच्या गाडीजवळ येतो आणि आता त्याला इशूचे शब्द आठवतात. आजपर्यंत कोणीच त्याला असं म्हटलं नव्हतं की निघून जा इकडनं. आज पहिल्यांदा आयुष्यात एक मुलगी त्याला बोलली होती, निघून जा इकडनं, ते सुद्धा ज्याच्यावर त्याने प्रेम केलं, जिच्यावर, तीच मुलगी त्याला असं बोलली. त्याबरोबर आता मात्र पाऊस पडायला लागतो. तसा अर्णव लगेचच गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीत बसतो आणि तिकडनं निघून जायला लागतो. त्याबरोबर आता इथे आपण पाहतो की मामा हा काही ऐकू काय येत नाही आहे, मी तर व्यवस्थित डिव्हाइस लावलं होतं असा विचार करत असतो. तो पुन्हा पुन्हा सतत चेक करत असतो, पण त्याला काही ऐकू येत नसतं. मामा विचार करतो, त्या नालायक राजेशच्या हाती मी लावलेलं डिव्हाइस लागलं की काय, आणि म्हणून मला काही ऐकू येत नाही आहे. जर असं घडलं असेल ना, तर ही खूप मोठी गडबड होऊन गेली. हे असं काहीही झालं तरी व्हायला नको आहे. काय झालं असेल नेमकं? आता असाच विचार करत मामा हे तिथे उभे असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो, बाबा हे मात्र आता आईवरती आणि इशूवरती चिडतात. बाबा आईला म्हणत असतात, सुप्रिया तुला कळत नाही का गं? मुलींचं समज ठीक आहे, त्या दोघींना अल्लड आहेत असं आपण समजून घेऊ, पण तुझं काय? अगं त्या मुलामुळे किती प्रॉब्लेम झालेत आपल्या आयुष्यात, ते तू विसरलीस का? आपल्या मुलीला, इशूला इंदौर सोडावं लागलं, इथे मुंबईत येऊन राहावं लागलं, आपली नमूसुद्धा आपल्यापासून लांब आली. हे सगळं या मुलामुळेच झालं ना? मग तरीसुद्धा तू एवढं या मुलाबद्दल चांगलं कसं काय बोलू शकतेस? त्याबरोबर सुप्रिया आता म्हणत असते, अहो सतत सतत जे घडलं आहे त्याच विषयावरती बोलत राहिलो आपण तर याचा तुम्हालाही त्रास होईल आणि आम्हालाही. आता जे घडून गेलं आहे त्याच्यावरती चर्चा करून काय मिळणार आहे? नको बोलूयात ना आपण या विषयावर आता सारखं सारखं. तुम्हीही जरा शांत व्हा बरं, म्हणजे तुम्हालाही जरा रिलॅक्स वाटेल. त्याबरोबर लगेचच आता जयवत्या म्हणायला लागते, बघितलंच दादा, अजूनही वहिनीला त्या मुलाचीच बाजू घ्यायची आहे. मी एवढं कानी कपाळी ओरडून सांगत होते ही इंदौरवरून इकडे आल्याबरोबर की आपण त्या मुलाबरोबर ओळख ठेवायला नको, तो मुलगा इतका चांगला नाही आहे. मुळात श्रीमंत माणसांबरोबर ओळखच ठेवायला नको, ती माणसं फक्त कामापुरतं चांगली बोलतात. त्याबरोबर लगेचच आता
सुप्रिया म्हणत असते, जयूताई तुम्हाला का कळत नाही आहे, अर्णव तशा मुलांपैकी नक्कीच नाही आहे जो फक्त आपल्या फायद्यासाठी आपल्याशी चांगलं आणि गोड बोलेल. अहो खरोखर तो मुलगा चांगला आहे, मला माहिती आहे, मी बघितलं आहे त्या मुलाला. आणि खरं सांगू का, माणसाला स्वतःच्या चुकांचा पश्चाताप झाला की माणूस बदलतो, आणि अर्णवमध्ये झालेला बदल मी माझ्या डोळ्याने पाहिला आहे. मग तरीसुद्धा तुम्हाला का माझ्यावरती विश्वास पटत नाही आहे? आणि राहिला प्रश्न तो काही सांगायला आला होता त्याचा, तर खरोखर मला असं वाटतंय की तो काहीतरी महत्त्वाचं बोलायला आला होता. बोलायला दिलं म्हणून उगाच काहीही बेजबाबदारपणे बोलेल इतका तो मुलगा बेजबाबदार नाही आहे हो. तो सुद्धा समजूनच बोलला असता. किंबहुना आपल्या दृष्टिकोनातून तो जे काही सांगणार होता ते महत्त्वाचं नसेलही, पण त्याच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं होतं, महत्त्वाचं असेल म्हणून तो इथपर्यंत आपल्या घरी एवढी गोष्ट ती सांगायसाठी आला होता ना. मग आपण एकदा शांतपणे त्याचं काय म्हणणं होतं हे ऐकून घ्यायला हवं होतं, एवढंच फक्त मला वाटतंय. आणि अर्णव इतका वाईट नाही आहे जितका तो तुम्हाला वाईट वाटतोय. खरंच अहो, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे त्या मुलाला लोकांशी वागताना, माझ्याशी वागताना. विश्वास ठेवा ना माझ्यावरती. मी का असं तुमच्याशी उगाचच खोटं बोलेन? त्याबरोबर मात्र इथे तर आता बाबांचा पारा आणखीनच जास्त चिडलेला असतो. बाबा म्हणत असतात, हद कर दी यार तुमने सुप्रिया. त्याबरोबर आई लगेचच आता म्हणत असते अहो, तर बाबा म्हणतात, काय अहो बोलतेस, काहीच बोलू नकोस. अरे तू माझ्यासमोर त्या मुलाची इतकी बाजू घेतेस? अशी कोणती जादू केली आहे त्याने तुझ्यावरती की तुला माझं तुझ्या नवऱ्याचं पटत नाही आणि तू त्या मुलाची बाजू घेतेस? त्याबरोबर आता इथे ईश्वर रडायला लागते आणि ईशू बाबांना म्हणते, बाबा प्लीज नका ओरडू आईला तुम्ही. आय एम रिअली व्हेरी सॉरी बाबा, ह्या सगळ्यात माझीच सगळी चूक आहे. इंदोरमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो सुद्धा माझ्यामुळेच झाला होता ना. आणि इथे आल्यावर मुंबईतसुद्धा मला माहिती होतं की अर्णव सरांच्याच कंपनीत मला नोकरी मिळते, तरीही मी ती नोकरी करायला नकार नाही दिला. बाबा पैसे कमवण्याच्या नादात मी चूक करून घेतली. त्याबरोबर आता लगेचच बाबा इशूला म्हणतात, ठीक आहे इशू, होतात कधीतरी माणसाच्या हातून चुका. चुकतो तोही माणूस आणि स्वतःच्या चुका सुधारून पुढे जातो तोही माणूसच. त्याबरोबर आता इशू म्हणत असते, बाबा प्लीज, पण आता तुम्ही उगाचच्या उगाच माझ्यामुळे घरातल्या सगळ्यांवर नका ना चिडू. आईची या सगळ्यात काही चूक नाही आहे. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणत असतात, एवढंही अपराधी वाटून घेण्याची गरज नाही आहे. आणि हे बघ, आता जरा प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायला शिक. इशू, अगं आता लग्न होणार आहे तुझं, काही दिवसातच संसाराला लागशील तू. मग काय, जरा वाग चांगलं, तू जरा निर्णय घ्यायला शिक, बघ जरा आजूबाजूला तू. त्याबरोबर आता इथे अर्णव हा घरी आलेला असतो. अर्णव विचार करतो, फोन करतो मिस इंदौरला. अर्णव लगेचच इशूला फोन करतो. इशूच्या फोनवरती भडकूचंद असं लिहून येतं. त्याबरोबर आता बाबा इशूला विचारतात, कोणाचा फोन आहे? इशू काही बोलत नसते. बाबा म्हणतात, त्याचाच आहे ना, कट कर. आता बाबा इशूला फोन कट करायला लावतात. इशू फोन कट करते. अर्णव विचार करतो, अरे फोन कट. अर्णव पुन्हा इशूच्या फोनवरती फोन करतो. आता इशूला बाबा पुन्हा विचारतात, त्याचाच फोन आहे ना? इशू काहीच बोलत नसते. बाबा लगेचच म्हणतात, फोन कट कर इशू, फोन कट कर. त्याबरोबर आता बाबा सांगत असतात, त्यामुळे इशू अर्णवचा फोन पुन्हा कट करते. तर लगेचच आता जयूताई म्हणते, दादा सॉरी, पण हा मुलगा ना खरोखर निर्लज्ज आहे, निर्लज्ज. जर याची गरज असेल ना तर हा एकदा काय 100दा फोन करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. किती वेळा कट करत बसेल ना माणूस, शेवटी माणूस आहे. त्याबरोबर आता जयू आत्या असं म्हटल्यावर बाबा लगेचच म्हणतात, हो ना, ठीक आहे इशू, ब्लॉक करून टाकतो नंबर. त्यावर इशू म्हणते, बाबा. त्याबरोबर बाबा म्हणतात, ब्लॉक करून टाक सांगितलं ना तुला, दे इकडे. आणि मग बाबा आता इशूच्या हातातला मोबाईल लगेच स्वतःहून घेतात आणि अर्णवचा नंबर हा ब्लॉक करून टाकतात आणि म्हणत असतात की आता तुला ह्या नंबरवरून पुन्हा फोन येणार नाही, आणि जरी फोन आले तरी ते तू उचलणार नाही, कळलं तुला? आणि तू सुद्धा, तुम्हा सगळ्यांना इशूला जो नियम आहे तोच नियम लागू होतो, त्या मुलाचा नंबर ब्लॉक करायचा. आई म्हणते, ठीक आहे. बाबा म्हणतात, आणि नमूक आली की नमूलासुद्धा हे सांगायचं. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, हो मी बोलेन तिच्याशी. त्यानंतर बाबा म्हणतात, चला आता जेवणं वाढायला घ्या, भुका लागल्यात. मग लगेचच आता आई ही जेवणाची तयारी करायला जाते. आता तिथे कोणीच नसतं, इशू एकटीच तिथे उरलेली असते आणि इशू दाय बघून ढसा रडत असते. आज जे काही घडलेलं असतं त्या सर्वच गोष्टींचं एकाएकी इशूला खूपच वाईट वाटलेलं असतं. अर्णवबरोबर तिला इतकं वाईट वागायचं नव्हतं. त्यानंतर आपण पाहतो की अर्णव हा घरी आलेला असतो. आता घरी येऊन तो शांतपणे त्याच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये येऊन तो डोळे मिटून गप्प बसलेला असतो, कारण त्याला इशूने बोललेले शब्द सतत आठवत असतात. सर प्लीज निघून जा ताबडतोब इकडनं,
मी माझ्याच घरात माझ्या बाबांचा असा अपमान झालेला नाही सहन करू शकत, नाही बघू शकत. त्याबरोबर आता त्या ठिकाणी राजेश आलेला असतो आणि आता राजेश हा त्याला पाण्याचा ग्लास पुढे करतो. अर्णवला म्हणत असतो, घे ना, अरे घे, चिल्ड आहे, नको आहे, बरं. आणि मग तो स्वतःच ते पाणी प्यायला लागतो. आता अर्णवला राजेशचा खूप जास्त राग येत असतो, पण तरीही त्याच्याकडे गप्प राहण्यावाचून काही दुसरा पर्याय नसतो. त्याबरोबर लगेचच राजेश म्हणत असतो, 1 मिनिट थांब. आणि मग लगेचच आता तो अर्णवला स्वतःच्या खिशातला मामाने लावलेला तो डिव्हाइस काढून दाखवतो आणि म्हणत असतो, हे बघ, अरे मामा ठेवून गेले होते आमच्या खोलीत सकाळी. अरे अर्णव, तुम्हाला वाटतं ना त्यापेक्षाही खूप नीच आहे मी. खरंच तू अंदाजही लावू शकत नाही, इतका नालायक आहे मी, इतका पोहोचलेलो आहे. ते तुम्ही म्हणता ना काय ते कोल्ड ब्लडेड वगैरे, तसं काहीतरी आहे मी. त्यामुळे प्लीज माझ्या नादी लागू नकोस. आत्तापर्यंत आपल्यात जे आत्ता झालं ते सगळं विसरून जा आणि जे आता पुढे सुरू आहे ते तसंच्या तसं स्वीकार आणि आयुष्यभर तसाच राहा. उगाच काहीही करायला जाऊ नकोस. आजही तू आता ईश्वरीच्या घरून जाऊन आला आहेस, पण मला वाटत नाही तू तिकडे जाऊन आल्याच्या नंतरही तुझं काही काम झालं आहे. ईश्वरीने तुझं काहीतरी ऐकून घेतलं आहे. 1 मिनिट थांबा. आणि मग लगेचच राकेश स्वतःच्या मोबाईलमध्ये ईश्वरीच्या घरच्या CCTV फुटेजचं जे ॲक्सेस आहे ते आता दाखवतो आणि म्हणत असतो, हे बघ, दिसतं आहे ना तुला. त्याबरोबर अर्णवला आता ते फुटेज बघून खूप मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच राकेश म्हणायला लागतो, तुझ्याचसाठी बसवून घ्यावा लागला होता आम्हाला हा CCTV. अरे हो, खरंच तुझ्यामुळेच, तू यायचास ना तेव्हा, म्हणून बसवून घेतला होता. त्याबरोबर मात्र आता अर्णवला खूपच जास्त टेन्शन झालेलं असतं की हा माणूस किती नीच आहे. तर आपण आता दुसरीकडे पाहतो की मामांनी अर्णवच्या सांगण्यावरून इशूला कॉल केलेला असतो आणि आता मामा इशूला म्हणत असतात, ईश्वरी बाळा ऐक ना, माझं ना तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. त्यावर इशू मामांना म्हणत असते, मामा जर तुम्ही अर्णव सरांच्या सांगण्यावरून मला फोन केला असाल आणि तुम्ही आत्ता मला त्यांच्याशी फोनवर बोलायला सांगणार असाल किंवा त्यांना भेटायला सांगणार असाल तर प्लीज असं काहीच मला सांगू नका, कारण असं काही मी करणार नाही आहे. मला त्यांना भेटण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची अजिबातच इच्छा नाही आहे. इशू फोन कट करते. अर्णव विचारतो, काय झालं मामा, फोन का ठेवलास? मामा म्हणत असतो, कारण तिला तुला भेटायचं नाही आहे आणि बोलायचंसुद्धा नाही आहे, तिची इच्छाच नाही आहे असं म्हणते ती. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र अर्णवलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आता इशूपर्यंत खरं पोहोचवणं हे अर्णवसाठी खूप मोठं टास्क बनून गेलं आहे, कारण आता इशूने सर्व पद्धतीने अर्णवपासून सगळे कॉन्टॅक्ट तोडून टाकलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर आता इथे एक मुलगी ही इशूच्या बाबांना कॉल करते आणि म्हणत असते, तुमची मुलगी आत्ताच मला त्या अर्णव राजे शिर्केबरोबर दिसली. आता हे ऐकून मात्र बाबांना खूप मोठा धक्काच बसतो. बाबा म्हणतात, काय? त्यावरती मुलगी सांगते, हो हो खरंच, म्हणूनच तर मी आता तुम्हाला फोन केला आहे ना. त्याबरोबर ते आता लगेचच फोन कट करून टाकतात. तर आता राकेश त्या मुलीला पैसे देत असतो. ती मुलगी पैसे घेते. राकेश तिला म्हणतो, आता पुढे काय करायचं आहे ते माहीत आहे ना? त्याबरोबर ती मुलगी म्हणते, हो माहिती आहे ना, आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर राकेश विद्रूपपणे तिथे हसत उभा राहतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.